पश्चिम आशियातील युद्धाचे तडाखे भारतात बसायला सुरुवात झाली, कारण व्यावसायिक आणि औद्योगिक गॅस पुरवठा बंद करण्याचं फरमान केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडून जारी करण्यात आले। परिणामी गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार असल्याचा दावा आहार या हॉटेल चालकांच्या मध्यवर्ती संघटनेनं केलाय। गॅसची टंचाई अशीच कायम राहिली तर पुढील 3 ते 4 दिवसात 50%हून अधिक हॉटेल्स बंद ठेवावी लागतील अशी शक्यता देखील आहार संघटनेनं व्यक्त केली आहे। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या कार्यालयाशी आहारनं आधीच संपर्क साधलाय, मात्र तोडगा निघालेला नाहीये। आज राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही ते भेट घेणार आहेत। आज शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असून गॅस पुरवठा सुरळीत करण्याचं साकडं त्यांच्याकडे घातलं जाईल। इस्रायल अमेरिका विरुद्ध इराणच्या युद्धाचे परिणाम आता मुंबईमध्ये पाहायला मिळतात। मुंबईमध्ये सिलेंडर गॅस ज्याला म्हणतो ते सिलेंडर गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। अनेक हॉटेल्समध्ये हा तुटवडा आपण मोठ्या हॉटेल म्हणजे कीर्तिमलच्या मोठ्या हॉटेल्समध्ये सुद्धा आता तुटवडा निर्माण झालाय। अनेकदा गॅस सिलेंडर जो आहे तो मिळताना दिसत नाही हॉटेलवरचा आणि त्याचा फटका आता मुंबईकरांच्या हॉटेल्सवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालाय। सर, किती दिवसापासून खऱ्या अर्थानं गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय? किती दिवसापासून? 4 दिवस झाले गॅस अजिबात नाहीये। कस्टमर रडत देतात की आम्हाला काय पण खायला द्या, पण गॅस नाही तर आम्ही काही करू शकत नाही। आता अजिबात नाही, बिलकुल बंद आहे सगळे पर्याय ते दादर पुरा गॅस नाही कोणत्याकडे, एजन्सीकडे पण गॅस नाहीये। मग गॅसवाले उत्तर काय देतात अशा वेळी? गाड्याच येत नाहीत, आम्ही काय करू? सर, अशामुळे खूप हॉटेल्स आता बंद होण्याचा परिणाम होतील का? तसं आपलं चित्र दिसून येईल का? हो, अवश्य बंदच पडणार। गॅस नाही लोक काय करणार? कशाने चालवणार आम्ही हॉटेल लोक ह्या लाईनला? मेन गॅस पाहिजे। आता ती गाडी आता एचपीची गाडी आली ती बघा समोर, ते सांगणार की आम्हाला गॅस नाहीये, तुम्ही खाली करून घ्या। बघू शकता, एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाचं हे की गॅस जो सिलेंडर असतो जे हॉटेल्सना दिला जातो, मोठ्या प्रमाणात हॉटेल्स गॅस सिलेंडरमुळे चालतात, मात्र त्याच खरं तर नसल्यामुळे अनेक हॉटेल्स आता बंद होण्याचे चित्र आपल्याला मुंबईकरांना पाहायला मिळेल का? हा असा सगळ्यात मोठा प्रश्न आता उभा राहिला आहे। आता या वॉरचा पुढचा परिणाम आता मुंबईत पण आता ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आम्हासोबत श्रेय सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।